सुनेत्रा पवारांचं निवडणूक आयोगाला लिहिलेलं एक पत्र, ज्यावर पक्षाध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांचा उल्लेख तर शिवाजीराव गर्जे यांचा खजिनदार म्हणून पदांचा उल्लेख तोही पेनानं केल्याची बातमी माध्यमात बाहेर येते आणि राज्यभर एकच खळबळ उडते। एकच प्रश्न सगळ्यांच्या तोंडी असतो, तो म्हणजे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावाचा पदासहित त्या पत्रात उल्लेख नाही। खरं तर सुनील तटकरे हे सध्या प्रदेश अध्यक्ष तर प्रफुल्ल पटेल हे कार्याध्यक्ष पदावर आहेत, त्यामुळे त्यांचा उल्लेख केला जाणं स्वाभाविक होतं। पण तसं झालं नाही आणि अगोदरच वादात सोबतच चर्चेत असणारे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडून त्यांची पदे काढून घेतली गेल्याची चर्चा माध्यमांमध्ये आणि नागरिकांमध्ये रंगली। आता पार्थ पवारांनी असं काही नसून त्यांच्याकडची पदे कायम असल्याची माहिती दिल्याची बातमी पुढे येतेय, पण एक साधा नियम असतो, तो म्हणजे धूर हा तेथूनच निघतो जिथं आग लागलेली असते। हा नियम चर्चांनाही लागू होतो। चर्चा त्याच गोष्टींच्या होतात ज्या गोष्टी घडत असतात, घडलेल्या असतात किंवा घडण्याची शक्यता असते। त्यामुळे नक्की काय होतं हे पत्र, ते बाहेर कसं आलं, वास्तवात राष्ट्रवादीमध्ये काय परिस्थिती आहे, अजित पवार गटात सगळं आलबेल नाही आहे का, या सगळ्यांचाच आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। राष्ट्रवादीचं विलिनीकरण, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र लढण्याचा निर्णय आणि संपूर्ण निवडणुकीच्या कालावधीत अजित पवार गटातील 4 मोठे चेहरे निवडणुकीपासून लांब राहणं, प्रचारापासून लांब राहणं, रोहित पवारांचा आरोप करणं आणि त्यातच सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात तटकरे आणि पटेल या 2 बडे चेहऱ्यांची पदं वगळल्याची बातमी बाहेर आली आणि इतके दिवस सुप्त स्वरूपात सुरू असलेल्या राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेदांची चर्चा मोठ्या प्रमाणात पुन्हा सुरू झाली। राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिल्याचं माध्यमात व्हायरल झालं, ज्या 3 गोष्टी प्रामुख्याने नजरेत येण्यासारख्या होत्या। 28 जानेवारी 2026 नंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून झालेला कोणताही पत्रव्यवहार वैध मानू नये। पक्षाचे अध्यक्ष म्हणून माझ्या सहीनं केलेला पत्रव्यवहारच वैध मानावा, असं सुनेत्रा पवार यांनी त्या पत्रात सांगितलंय। सोबतच या पत्रात पक्षाचे पदाधिकारी व शिखर समितीत त्यांच्या व्यतिरिक्त प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, चेतन तुपे, माणिकराव कोकाटे, शेखर निकम, सुबोध मोहिते, शिवाजीराव गर्जे, सरोज आहिरे, सना मलिक, जय अजित पवार व धीरज शर्मा यांची नावं आहेत। पण प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडे असणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष आणि प्रदेश अध्यक्ष या मोठ्या वजनदार पदांचा उल्लेख या पत्रात नाहीये। या शिखर समितीमध्ये देखील जी नावं आहेत त्या नावांमध्ये धीरज शर्मा यांचं नाव वगळता इतर चेहरे हे सुनेत्रा पवार यांच्या मर्जीतले आहेत। त्यात प्रफुल्ल पटेल किंवा तटकरे यांचा एकही कट्टर समर्थक नाहीये। त्यामुळे राज्याच्या राजकारणात एक चर्चा सुरू झाली, ती सुनेत्रा पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडून त्यांची पदं काढून घेतली। खरं राजकारणात समोर दिसणारी घटना ही तेवढीच नसते, त्याच्याशी निगडीत आणखीन काहीतरी घडलेलं असतं। जसं की पटेल आणि तटकरे यांच्याकडील पद काढल्याच्या बातम्या ज्यावेळेला बाहेर आल्या, त्यांना एका गोष्टीमुळे बळ मिळालं। NCP अजित पवार गटाच्या PRचे काम सांभाळणारी डिझाईन बॉक्स या कंपनीसोबतचा करार संपला होता। नरेश अरोरा या कंपनीचे मालक होते, पण सुनेत्रा पवार यांनी तो करार पुढे वाढवला नाही। वरवर पाहता असं वाटू शकतं की यात इतकं काय मोठं, दुसऱ्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देतील, पण तसं नाही। कॉन्ट्रॅक्ट नरेश अरोरा यांना मिळवून देण्यात मोठा हात हा प्रफुल्ल पटेल यांचा होता, कारण धोरणात्मक गोष्टी सांभाळण्याची जबाबदारी स्वर्गीय अजित पवारांनी प्रफुल्ल पटेलांवर सोपवली होती। त्यामुळे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडचं पद काढून घेतल्याच्या चर्चांना अजून बळ मिळालं। खरं तटकरे आणि पटेल हे दोघेही दादांपासून अंतर ठेवतायत किंवा दादा या दोघांपासून फटकून राहत आहेत, अशा चर्चा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापासूनच चालू झाल्या होत्या। कारण त्या कालावधीमध्ये प्रचाराची जबाबदारी दादा एकटे उडत होते असं म्हणता येईल। बहुतांश पत्रकार परिषदा या दादांनी एकट्याने कव्हर केलेल्या आणि त्यामागं कारण होतं ते राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचं। तटकरे आणि पटेल हे दोघेही विलिनीकरणाच्या विरोधात होते। किंबहुना दादा गेल्यानंतर देखील या दोघांची विधानं ही विलिनीकरणाच्या चर्चांना दोलायमान स्थितीत टाकणारी होती। त्यामुळे अजित पवार हे त्यावेळी एकटे खिंड लढवत असल्याची चर्चा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या वेळी चालू झाली। त्यात अजित पवार गेल्यानंतर रोहित पवार यांनी सुरुवातीला तटकरे आणि पटेल यांच्यावर अप्रत्यक्षपणे आणि नंतर थेट आरोप केला की हे दोघेही जण पक्षाची सूत्र आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न करतायत।
त्यांनी त्या अनुषंगानं काही पोस्टही सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या. प्लस सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतानाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्याच आमदार सरोज आहिरे यांचं विधान हे रोहित पवार यांच्या आरोपांना आणि चर्चांना बळ देणारं ठरलं. कार्यक्रमात माईक चालू आहे हे लक्षात न आल्यानं सुनेत्रा वहिनींजवळ जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना तटकरे आणि पटेलांनी रोखल्यावर सरोज आहिरे बोलून गेल्या की अजितदादा होते तोपर्यंत यांनी कोणाला त्यांच्या जवळ जाऊन दिलं नाही, आता वहिनींच्या जवळ तरी जाऊ द्या. सरोज आहिरे यांचं हे विधान सध्याच्या चर्चेत मोठं लक्षवेधी ठरतंय. सोबतच नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळालेल्या यशासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं स्थानिक पातळीवर एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात जे बॅनर व्यासपीठाच्या मागे लावलं गेलं होतं त्या बॅनरवर ना अजितदादांचा फोटो होता ना सुनेत्रा वहिनींचा. त्यावर आदिती तटकरे आणि सुनील तटकरे यांचा फोटो होता. सुनील तटकरे व्यासपीठावर देखील होते. रोहित पवार यांनी या घटनेच्या अनुषंगानं देखील फेसबुकवर पोस्ट केली होती. आदिती तटकरे यांनी या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली खरी, पण एवढी मोठी चूक त्यांना व्यासपीठावर लक्षात आली नसेल हे न पटण्यासारखं आहे. सोबतच सुनेत्रा पवार यांनी आयोगाला पाठवलेल्या पत्राची प्रत ही रोहित पवारांकडे आली असंही म्हटलं गेलं, पण ती प्रत ही निवडणूक आयोगानंच दिलेली पोच होती, जी सुनेत्रा पवार यांच्या खास मर्जीतल्या लोकांशिवाय रोहित पवारांकडे पोहोचू शकत नाही. त्यामुळे सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या जवळ जात आहेत असाही आता एक संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे विलिनीकरणाच्या विरोधात असलेल्या तटकरे आणि पटेलांचं पद यामुळे सुनेत्रा पवारांनी काढून घेतलंय काय अशी चर्चा चालू होती. आता मुख्य मुद्दा, सुनेत्रा पवार यांनी आयोगाला पाठवलेल्या पत्रामागं प्रफुल्ल पटेल यांनी 16 फेब्रुवारीला निवडणूक आयोगाला दिलेलं एक पत्र असल्याची चर्चा सुरू आहे. या पत्राची प्रत अद्यापही बाहेर आलेली नसली तरी सुनेत्रा पवार समर्थकांच्या म्हणण्यानुसार या पत्रात पटेल यांनी आयोगाला माहिती देताना पक्षातले सगळे अधिकार राष्ट्रीय कार्याध्यक्षांकडे असतील असं म्हटलं होतं. त्यातूनच संभ्रम निर्माण झाल्यानं सुनेत्रा पवार यांनी 10 मार्च रोजी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलं, ज्या पत्रात त्यांनी यापूर्वी केलेला व्यवहार हा रदबादल समजावा असं खास नमूद केलं होतं. तुम्हाला या वादाबाबत काय वाटतं? तटकरे आणि पटेल यांचा विलिनीकरणाला खरंच विरोध आहे का? या विरोधामुळे सुनेत्रा पवार यांनी या दोघांच्या नावासमोर त्यांची पदं लिहिली नाहीत का? भविष्यात राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हायला हवं का? तटकरे आणि पटेल हे राष्ट्रवादी हायजॅक करायला बघतायत या रोहित पवारांच्या आरोपात तुम्हाला तथ्य वाटतं का? मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.